मागच्या वर्षापासून आमची एक संकल्पना होती की परभणीतल्या म्हणजे आपल्या भागातील कलावंतांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे। मागच्या वेळेस मी गोंधळाचे कार्यक्रम ठेवले होते, त्यावेळेस कसं थोडंसं ते मराठा आंदोलन ह्या गोष्टीमुळं थोडंसं व्यत्यय आला त्याच्यामध्ये कार्यक्रमात, कारण मी स्वतः तिकडे गेल्यामुळं मला काही कार्यक्रमात लक्ष देता आलं नाही। खरं तर आम्हाला पहिल्या दिवशी कार्यक्रम घ्यायचे होते, परंतु काही कारणास्तव फक्त आम्ही कीर्तन पण कॅन्सल केले, शेवटी 3 दिवस ठेवले। या कार्यक्रमातून आमच्या भागातील जे कलाकार आहेत ते कलाकार तिथपर्यंत जाऊ शकत नाही शहरामध्ये, त्यांच्यासाठी आम्ही याच ठिकाणी एक व्यासपीठ उभं केलेलं आहे। आणि हे दिवसेंदिवस आता हे फेस्टिवल सोडा क्रीडा स्पर्धा ठेवतो आम्ही इकडं। आता मागच एक आमची राष्ट्रवादीची चित्रकला स्पर्धा आपल्याच भागामध्ये ठेवली होती, प्रताप भाईच्या नेतृत्वात ठेवली होती, आणि असे अनेक स्पर्धा ठेवण्याचा आमचा मानस आहे। जी काय वाटतंय आजच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की अनेक मंचावर जे लहान लहान मुलांपासून जे त्यांच्यामध्ये ऊर्जा होती, काय वाटलं? इतकं मला समाधान वाटलं हे लहान लहान मुलं आपल्या समोर नाचताना पाहताना खूपच म्हणजे कसं आहे, आपण मेट्रो सिटीमध्ये पाहतो या गोष्टी, पण आपल्यासारख्या शहरामध्ये नाहीच। फेस्टिवल संपलेला आहे परभणीचा, महानगरपालिका ठेवत नाही, कोणी ठेवत नाही। इथं विशालला मी असंच बोललोय की मागच्या वर्षी मी म्हणलं विशाल असं करायचंय, विशाल म्हणला भाऊ सगळंच मी करतो, म्हणला तुम्ही चिंताच करू नका, म्हणलं सगळे स्पर्धक येतात सगळे होते म्हणला। आणि त्यांनी सांगितलं होते खरंच असा कार्यक्रम होईल म्हणला, हे बघत राहा। आणि या मागच्या वेळेस खूप कमी प्रमाणात झाला, पण यावेळेस इतका उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला कार्यक्रमाला की म्हणजे आता माझी आणखी ऊर्जा वाढली, आणखी पुढच्या वर्षी आणखी काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न राहील। आपण पाहता की आता गणेश उत्सव म्हणलं तर सर्वच लोकांचा सहभाग असतो, त्याच्यामध्ये सामाजिक सलोखा जपला जातो। आपले सर्व तरुण गणेश मंडळाचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन काय मेसेज काय दिला परभणीकरांना, एकंदरीत महाराष्ट्रातील जनतेला? याच्यामध्ये आम्ही अशी एक कार्यक्रमाची लिस्ट केली तयार, भीमगीत गायन स्पर्धा होती आमची, पण सांगून तुम्हाला काही करण्यात करावं लागलं। कवाली स्पर्धा होती, कवालीचा कार्यक्रम होता, एक तरुण मुलांसाठी सायली पाटीलचा कार्यक्रम होता, परंतु तो घेता आला नाही मला ते कार्यक्रम। पण पुढच्या वर्षी नक्कीच आणखीन 10 दिवस कार्यक्रम राहतील माझे। उद्या नेमका काय कार्यक्रम आहे आणि त्या संदर्भात थोडीशी माहिती द्या आणि आवाहन करा सगळ्यांना। खास महिलांसाठी उद्या होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे आणि जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा याच्यामध्ये। यामध्ये बक्षीस कशा पद्धतीने दिल्या जाणार आहे? बक्षीस याच्यामध्ये प्रथम पारितोषिक आहे फ्रीज रेफ्रिजरेटर, दुसरं पारितोषिक आहे संत मोटर्स कडून वॉटर फिल्टर, आणि तिसरं पारितोषिक आहे मिक्सर, आणि चौथं आहे शेगडी। 4 पारितोषिक आहेत। उद्या जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा कार्यक्रमामध्ये हीच विनंती करतो।